ही मिरवणूक नारळाची दर्यासागराला शांत करणं आणि उद्यापासून आमच्या मच्छीमार धंद्यासाठी आम्ही तयार या उद्देशाने आजची ही मिरवणूक आहे. अच्छा प्रत्येकाचे येतात. अच्छा प्रत्येक फॅमिली वाईज. हां फॅमिली वाईज नारळ आहे. नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आज आहे नारळी पौर्णिमा आणि कोळी बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणून ओळख करणारा तो सण आहे आणि तो आज कॅप्चर करायला मी आलो आपल्या वरळी कोळीवाडामध्ये. आणि आपण ह्या व्हिडिओमधून ते कशा पद्धतीने सोन्याचा नारळ वगैरे असतो, त्यांच्यामध्ये मिरवणूक वगैरे निघतात, नारळ फोडण्याची पण कॉम्पिटिशन, बऱ्याच काही काही गोष्टी असतात इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग गोष्टी असतात, ह्या आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत. मला इथं दाखवू शकतो बघा, इथे बघू शकता पाठीमागे पूर्ण क्राउड आहे आणि अशा पद्धतीने नारळ फोडत असतात बघा. ते बघू शकता फक्त एवढं गोणीवरून नारळ आहे. पण ॲक्च्युली नारळ फोडताना दाखवतो मी, मग तुम्हाला कळेल. कुठला काय कुठला मस्त आहे फोडला आहे. आणखी एक बघूया. फोडतात, बरेच फोडतात इकडे. चला बघूया, काही टेक्निक असते काय फोडायची? अशी फोडतात इकडे नारळ आणि अशी इकडे एंट्री वगैरे करतात वगैरे. आपण आतमध्ये जाऊया आणि आतमधले सगळे इन्फॉर्मेटिव्ह कव्हर करूया. मस्त मस्त समोरून वारत येते, ते आपण तुम्हाला दाखवतो. खूप मस्त मस्त असतात त्यांचे, चांगल्या पद्धतीने सण साजरा करतात हे लोक. पूर्ण पारंपरिक वेशभूषा असते त्यांची आणि ते वाजवणारे त्यांचे ते वाजपीमाचं पूर्ण पारंपरिक असतं. पारंपरिक वाद्य यूज करून ते लोक बनवतात, खूप चांगला बनवतात. ते आपल्या ह्या चट्टीवर जाणार ना इकडे. हे मस्त तुमचं सगळ्यांचे टी शर्ट सगळी सेम आहेत तुमच्या लोकांची. काय सांगू शकता सणाबद्दल? या सणाबद्दल काय सांगू शकता 2 मिनिटामध्ये? आमची पारंपरिक हा नारळी उत्सव असतो, पारंपरिक असतो. त्याच्यामुळे टी शर्ट जेंट्स लोक एकसारखं घालतात आणि साड्यांचा एक ड्रेस लेडीज लोक करतात. किती वर्षापासून करताय तुम्ही हे पारंपरिक म्हणजे 100 वर्ष पकडा. हा सण पारंपरिक आहे आणि गेल्या कित्येक पिढ्यांपासून आम्ही अशा पद्धतीने पारंपरिक वेशात पारंपरिक पद्धतीच्या वाद्य होतात आणि त्याचबरोबर पारंपरिक आमच्या असलेलं जे आमचे उपजीविकेचं साधन मच्छीमारीच्या बोटी बरोबर किंवा मग जे मासे किंवा मग
भारीच आहे बघा. अरे दादा खूप समथिंग डिफरंट आहे. खाली फिश आहे ना, फिश आणि मग ते पूर्ण लाईटिंग केले. मस्त मस्त आहे, एक नंबर. आणि कारण यांची पण पालखी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने. मस्त आहे बघा, दरवर्षी भारी भारी असतं त्यांचं.
त्यांची ड्रेसिंग बघा दोघांची किती मस्त छान छान आहे आणि ह्या त्यांच्या आया पण बघू शकतो इकडे. तर ताई आज हे आपला नारळ आपण आज वाहतो ना बरोबर ना. मग आज दिवसभराचा कसा असतो कार्यक्रम तुमचा म्हणजे हा नारळ पहिले तुम्ही घरी ठेवता ना सकाळपासून पूजा करता ना आणि आज काय गोडधोड बनवता की काय बनवता जेवणाचं हां करंजा. मग इकडे अशी पूजा करणार इकडे आणि या साईडला पूजा करून मग इकडे हे लोक नारळ विसर्जित करणार. तर मित्रांनो हे जे आहेत हे घरातले जे असतात ना नारळ त्यांची पूजा चालली आणि जे आता येतील ज्या पालख्या येतील त्या आहेत म्हणजे ते त्यांचे जे मानकरी लोक आहेत ना त्यांच्या असणार आहेत. आता येतील तिकडूनवरून ते पण तुम्हाला दाखवतं कशा पद्धतीने विसर्जन करतात वगैरे. आता आहे नारळ ते वाहतील बघा समुद्राला कशावर. तर मित्रांनो गावी कसं गणपती विसर्जन वगैरे होतं ना तसंच काहीसं आहे इथे काहीतरी करतात. आपण बघूया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बघूया नारळाची पूजा वगैरे चालू आहे बघू शकता इथे नारळाची पूजा चालू आहे. ॲक्च्युली म्हणजे काय करता तुम्ही नारळाची विसर्जन करणार हां म्हणजे हे नारळ सकाळची पद्धत आहे मग सकाळपासून नारळाची घरात हां 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 अच्छा. मग आता हे 4च नारळ का म्हणजे अच्छा प्रत्येकाचे येतात अच्छा प्रत्येक फॅमिली वाईज हां फॅमिली वाईज नारळ आहे आणि नारळ तुम्ही समुद्राला सोडता आणि काय करता बोलता आणि समुद्राला काय बोलता समुद्राला काय बोलता शांत करा म्हणजे आमचं संरक्षण करा ना शांत करा आणि जे व्यवसाय हां भरपूर मासे द्या. आणि दिवसभर काय असतं म्हणजे गोडधोड वगैरे जेवण बनवता की काय कसं काय असतं असं आणि उपवास वगैरे असतो काय नाही म्हणजे सकाळी जे आहेत ना हां फोडाफोडी करतात हां बरोबर आणि मग ते नारळ बरेचसे जमा होतात मग त्याचे नारळाचे पदार्थ करतात ते मग म्हणजे आज पूर्ण स्वयंपाकामध्ये पूर्ण नारळाचे सगळे पदार्थ असतात बरोबर की नाही. आणि मग नंतर संध्याकाळी एक काय मुहूर्त वगैरे असतो काय असं काय नाही ना तुमच्या मिरवणुका वगैरे बघितलं हो 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 तर येताना जे आपण आणि मग इथे हे करणार आणि मग उद्यापासून मच्छी मारायला सुरुवात करणार ना हां समुद्रात मच्छी मारा चालू करणार. तर अशा पद्धतीने हे पूर्ण एक गणपती विसर्जनासारखाच आहे ना पूर्ण म्हणजे प्रॉपर अगरबत्ती वगैरे लावणार ना. आरती वगैरे असते काय आरती वगैरे नसते ना आरती वगैरे नसणार आहे पण तुम्ही बघू शकता प्रॉपरचे गणपती अगरबत्त्या वगैरे पेटवल्यात बघा ते सगळं पूर्ण त्याचं साकडं वगैरे घालतात देवाला आणि ते नंतर नारळ हा आपल्या समुद्रामध्ये ते विसर्जन करणार. आता हे जे तुम्ही घरगुती नारळ आहेत आणि जे आता बाकीचे लोक येतात ते इकडून ते आता येतात ते पालखी ते त्या मानाचे आहेत ओके हां. तर मित्र मागून येणार आहेत ते पूर्ण समाज आहेत आणि हे आहेत जे घरगुती नारळ आहेत बरोबर ना. तर आपण ते पण बघूया कशा पद्धतीनं ते आहे ते मानकरी जे लोक असतात ते स्वतः येतात आणि ते नारळ वगैरे विसर्जन करतात. ज्या पालख्या येतील त्या पण आपण बघूया कशा पद्धतीने करतात त्या.
सर्कल मोठं करे जरा. सर्वांगी सुंदर आदेश तुमचा वर्ग इकडे काय नाही पाण्यात सदानंदाचा मल्ला आई माऊलीचा छत्रपती शिवाजी महाराज की तर मित्रांनो आता ही पालखी होती यांचं झालं विसर्जन. असं एकामागून मग एक असं विसर्जन होतं. दुसरी हे राईटला घे. तर मित्रांनो आपण आलो होतो वरळी कोळीवाड्यामध्ये, जो नारळी पौर्णिमेचा जो उत्साह कशा पद्धतीने सेलिब्रेट केला जातो, कशा पद्धतीने साजरा करतात ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला. एकामागून एक अशा पालखीचं ते नारळ ते विसर्जन करत राहणार आणि खूप इंटरेस्टिंग होता. खूप चांगल्या पारंपरिक पद्धतीने ते लोक करतात असं सेलिब्रेशन. त्यांचं वाद्य पारंपरिक, वेशभूषा पारंपरिक वगैरे असते. खूप छान होता, इंटरेस्टिंग होता आणि सगळी लोकं जी असतात ती खूप मनमिळावू लोक वगैरे आहेत इथं सर्व. यावेळा थोडा उशीर झाला आणि थोडं काळोख पण बऱ्यापैकी होता, पण माझ्याकडून जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी सगळं शूट करण्याचा प्रयत्न केला. जेवढी इन्फॉर्मेशन घेता येईल तेवढी घेण्याचा प्रयत्न केला. तर तुर्तास मित्रांनो मी इथे थांबतो. माझी ही जर व्हिडिओ तुम्हाला जर खरोखर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या.